नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन आपण घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला समजले की नाही ते तुम्हाला कळून जाईल। चला तर जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताच्या मुख्य भूमीस किती समुद्र किनारा लाभलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, किती लाभलेला आहे मित्रांनो मुख्य भूमीला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 6100 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक ए 6100 किलोमीटर एवढा समुद्र किनारा भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला आहे। ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी 7500 किलोमीटर हा जो किनारा आहे भारताचा, तो बघा अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटे प्लस मुख्य भूमी। ठीक आहे, 6100 किलोमीटर ही जी मुख्य भूमी आहे प्लस अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटे यांना लाभलेला किनारा मिळून भारताला एकूण 7517 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे। ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। मुख्य भूमीस किती आहे? 6100 किलोमीटर। भारतात मित्रांनो एकूण 9 राज्यांना या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे। त्यामध्ये सर्वाधिक गुजरात या राज्याला लाभलेला आहे। ठीक आहे, 1600 किलोमीटर या ठिकाणी गुजरात या राज्याला लाभलेला आहे सर्वात जास्त। ठीक आहे, आणि सर्वात कमी आहे गोवा या राज्याला। ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे। आपलं मूळ उत्तर आहे बघा 6100 किलोमीटर एवढा मुख्य भूमीस किनारा लाभलेला आहे। ठीक आहे, भारताच्या। ओके मित्रांनो, याचा PDF जर आपल्याला हवा असेल तर मराठी जीके विथ RD हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लगेच। ठीक आहे, तिथे आपण याचे PDF अपलोड करूया, मराठी जीके विथ RD। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, कोणत्या देशाची सीमा भारताशी सर्वात जास्त प्रमाणात लागून आहे? हा प्रश्न पडलेला आहे 23च्या भरतीला। ठीक आहे, आधी देखील बऱ्याच वेळेला पडलेला आहे। तर या ठिकाणी बांगलादेश हा जो देश आहे, या देशाशी आपल्या भारताची सीमा सर्वात जास्त लागून आहे। ठीक आहे, बांगलादेश या देशाशी। ठीक आहे, एकूण किती? तर बघा 4096 किलोमीटर एवढी या देशाशी आपली सीमा लागून आहे। ठीक आहे, 4096 किलोमीटर। जर प्रमाण विचारलं तर 27%। ठीक आहे, एकूण जेवढी बाउंड्री शेअर करतो भारत दुसऱ्या देशांसोबत, त्यामध्ये बघा 27% एवढी बाउंड्री बांगलादेश सोबत शेअर केलेली आहे। ठीक आहे, किती आहे तर टोटल 4096 किलोमीटर। ठीक आहे, बांगलादेश हे आपलं उत्तर आहे। तर सर्वात कमी जर विचारली, सर्वात कमी आहे बघा अफगाणिस्तान। ठीक आहे, अफगाणिस्तान सर्वात जास्त कमी, सर्वात जास्त बांगलादेश, सर्वात कमी अफगाणिस्तान। ठीक आहे, अफगाणिस्तान किती शेअर करते तर बघा या ठिकाणी 106 किलोमीटर, 106 किलोमीटर। आणि जर याचं प्रमाण जर विचारलं तर 0.7%, 0.7% एवढं प्रमाण आहे अफगाणिस्तानसोबत बाउंड्री करण्याचं। ठीक आहे मित्रांनो, भारत देशाला एकूण किती देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत? तर त्यामध्ये 7 देशांचा समावेश होतो, 7 देशांचा समावेश होतो। त्यामध्ये कोणकोणते देश आहेत तर बघा पाकिस्तान, चीन, बांगलादेश, अफगाणिस्तान, त्यानंतर बघा भूटान, म्यानमार आणि नेपाळ। ठीक आहे, हे 3 देश इतर, हे टोटल 7 देश आहेत ज्यांची सीमा आणि भारताची सीमा अटॅच आहे। ओके, आपलं मूळ उत्तर आहे बघा सर्वात जास्त प्रमाणात आहे या ठिकाणी बांगलादेशची सीमा भारताला लागून। ओके, त्यानंतर प्रश्न बघा, तांबड्या रक्तपेशींचा कार्यकाळ साधारणतः किती दिवस असतो? तर मित्रांनो यांचा जो कार्यकाळ असतो तो किती दिवस असतो? 120 दिवस किंवा 4 महिने। ठीक आहे, 120 दिवस किंवा 4 महिने एवढा या रक्तपेशींचा कार्यकाळ असतो। मित्रांनो तांबड्या रक्तपेशींना तांबड्या रक्तपेशींना तांबडा रंग कोणत्या घटकामुळे येतो तर बघा हिमोग्लोबिनमुळे। ठीक आहे, हिमोग्लोबिनचा जो काही रंग असतो तो तांबडा असतो आणि त्याच्यामुळे तांबड्या रक्तपेशींना हा तांबडा रंग आलेला असतो। ठीक आहे, यांचं आयुष्य असतं बघा 120 दिवस, साधारणतः 4 महिने। ओके, तर मित्रांनो हाच प्रश्न जर पांढऱ्या रक्तपेशींसाठी विचारला, पांढऱ्या रक्तपेशींसाठी, तर बघा त्यांचा कार्यकाळ असतो 12 ते 20 दिवस। ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न बघा, QHPV ही कोणत्या रोगावरील उपयुक्त लस आहे? तर मित्रांनो ही जी लस आहे ती
गर्भाशयाच्या कर्करोगावर उपयुक्त लस आहे, गर्भाशयाचा कर्करोग, ठीक आहे. तर मित्रांनो QHPV याचा फुल फॉर्म काय तर बघा, क्वाड्रिव्हॅलेंट ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, ठीक आहे. क्वाड्रिव्हॅलेंट ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस असा या QHPVचा फुल फॉर्म आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सजीवांच्या शरीररचना व त्यांमधील पेशी ऊती यांचा सूक्ष्म अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक बी, हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजी या शास्त्रामध्ये सजीवांच्या शरीररचना व त्यांमधील पेशी व ऊती यांचा सूक्ष्म अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. हिस्टॉलॉजी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, एन्जिओलॉजी. जर प्रश्न विचारला रक्तवाहिन्यांचा अभ्यास किंवा रक्तवाहिन्यांसंबंधित जो आजाराचा अभ्यास आहे तो कशामध्ये केला जातो? एन्जिओलॉजीमध्ये केला जातो. जर विचारलं कीटकांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? तर एंटॉमॉलॉजीमध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो. जर विचारलं मानवी शरीर मितीशास्त्राचा अभ्यास कशात केला जातो? सायकोलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. आपलं मूळ उत्तर आहे बघा, सजीवांच्या शरीररचना व त्यामधील पेशी ऊती यांचा सूक्ष्म अभ्यास हिस्टॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, सह्याद्रीतील महाराष्ट्रातील डॅश डॅश हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचे कोणते आहे बघा? साल्हेर, ठीक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे साल्हेर, हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची विचारली जाऊ शकते 1567 मीटर एवढी उंची आहे. जर फुटामध्ये विचारली तर बघा 5141 फूट, ठीक आहे. 2023च्या भरतीत फुटामध्ये उंची विचारण्यात आलेली होती कळसुबाई या शिखराची. त्या दृष्टीने बघा साल्हेरची देखील आपण लक्षात ठेवायचे आहे फूट आणि मीटरमध्ये. जर मीटरमध्ये विचारली तर 1567 आणि फुटामध्ये विचारली तर 5141, ठीक आहे. हे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर, हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर. पहिल्या क्रमांकावर कोणते आहे? कळसुबाई, ठीक आहे. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची आहे बघा 1646 मीटरमध्ये आणि 5400 फुटामध्ये, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न असा विचारण्यात आलेला होता कळसुबाईचा 5400 फुटासहित, ठीक आहे. तर मित्रांनो फूट आणि मीटर दोन्ही उंची लक्षात ठेवायचे आहेत. कळसुबाई हे जे शिखर आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आपण लगेच कमेंट करायचं आहे, ठीक आहे मित्रांनो. प्रश्न आता विचारला, उत्तर देखील आता लगेच कमेंट करा. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपण पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती भूमी ही परशुरामाची भूमी मानली जाते? खालीलपैकी कोणती भूमी परशुरामाची भूमी मानली जाते? तर या ठिकाणी कोकण हे योग्य उत्तर असणार आहे. कोकण ही जी भूमी आहे ती परशुरामाची भूमी मानली जाते. कोकण योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणास भारतातील मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणतात? याचं योग्य उत्तर असणार आहे चार्ल्स मेटकाल्फ. पर्याय क्रमांक सी, चार्ल्स मेटकाल्फ याला भारतातील मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हटले जाते. का? तर मित्रांनो 1835मध्ये वृत्तपत्रांमधील सर्व निर्बंध रद्द केले म्हणून, ठीक आहे. 1835मध्ये वृत्तपत्रांवरील सर्व निर्बंध रद्द केले म्हणून याला मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता असं म्हटलं जातं. या ठिकाणी बघा जेम्स हिक्की ऑप्शन क्रमांक ए. तर मित्रांनो जेम्स हिक्की तर बघा 1780मध्ये द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न याच्यावर कसा विचारलेला आहे? पहिले वृत्तपत्र कोणते? द बेंगॉल गॅझेट. हे उत्तर द्यायचं आहे. केव्हा सुरू केले? 1780. कोणी सुरू केले? जेम्स हिक्की, ठीक आहे. तर 3 प्रश्न हे याच्यावर विचारले जाऊ शकतात. जेम्स हिक्कीचे वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र 1780मध्ये सुरू झाले. ओके, या 3 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आहे बघा लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन मित्रांनो याने बघा 1878मध्ये वर्नाकुलर प्रेस ॲक्ट संमत केला, ठीक आहे. वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कधी संमत केला? तर 1878मध्ये. कोणी? लॉर्ड लिटन याने, ठीक आहे. याच्याद्वारे काय झालं तर मित्रांनो वृत्तपत्रांवर निर्बंध लावण्यात आले किंवा वृत्तपत्रांची गळचेपी केली. त्यानंतर बघा या ठिकाणी लॉर्ड रिपन. तर मित्रांनो याने 1882मध्ये वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करून पुन्हा वृत्तपत्रांना स्वातंत्र्य केले, ठीक आहे. लागू कोणी केला? वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878मध्ये लॉर्ड रिटनने आणि रद्द केला
लॉर्ड रिपनने 1882 मध्ये, ठीक आहे. हे दोन्ही वर्ष देखील लक्षात ठेवायचे आहेत. लॉर्ड रिपन यांना भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते. हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे, ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन. आपलं मूळ उत्तर काय? भारतातील मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता चार्ल्स मेटकाल्फ. त्यानंतर प्रश्न आहे, चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? हा देखील मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा, चौरी चौरा या घटनेनंतर असहकार चळवळ, पर्याय क्रमांक सी, असहकार चळवळ ही संपुष्टात आली होती. तर असहकार चळवळ केव्हा सुरू झाली याच्यावर सेपरेटली प्रश्न विचारण्यात येतो. 1920, ठीक आहे. जोड्या लावांमध्ये हे चळवळी जाम विचारलेले आहे, ठीक आहे. 1920. तर बघा, 1920 मध्ये असहकार चळवळ चालू झाली, परंतु 4 फेब्रुवारी 1922ला, ठीक आहे, 4 फेब्रुवारी 1922ला या ठिकाणी चौरी चौरा या ठिकाणी पोलीस स्टेशन जाळण्यात आले आणि त्यामध्ये जीवहिंसा झाली, काही जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे ही चळवळ 1922ला रद्द करण्यात आली किंवा मागे घेण्यात आली, असहकार चळवळ, ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे चौरी चौरा घटनेनंतर असहकार चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो? तर बघा, उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, ठीक आहे. तर त्यानंतर बघा, या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक ए, सायमन गो बॅक. हा जो नारा आहे तो 1928ला देण्यात आलेला आहे, 28ला, ठीक आहे. सायमन गो बॅक हे देखील जोड्या लावांमध्ये विचारण्यात आलेला आहे. सविनय कायदेभंग ही चळवळ केव्हा सुरू झाली? 1930. 1930ला सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू झालेली आहे. त्यानंतर छोडो भारत ही जी चळवळ आहे ती बघा 1942ला, ठीक आहे, 1942ला सुरू झाली. कुठून असा देखील प्रश्न विचारला आहे, तर मुंबई या ठिकाणापासून सुरू झालेले आहे छोडो भारत ही चळवळ 1942ला. ओके, हे प्रश्न विचारले जातात. आपलं मूळ उत्तर काय? चौरी चौरा घटनेनंतर असहकार चळवळ संपुष्टात आली. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व तयार होते? सर्वांना माहीत असेल मित्रांनो. तर बघा, याला योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक डी, ड जीवनसत्व. मित्रांनो, ड जीवनसत्व हे मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशात तयार होत असते. ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव लक्षात ठेवायचं आहे, कॅल्सिफेरॉल, ठीक आहे. कॅल्सिफेरॉल हे ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे. ड जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? मूळदूस किंवा हाडांचा ठिसूळपणा किंवा कमकुवत हाडे, ठीक आहे. हा जो आजार आहे तो ड जीवनसत्वाअभावी होतो. आता या ठिकाणी अ जीवनसत्व आहे बघा ऑप्शनला. तर अ जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल, ठीक आहे. रेटिनॉल किंवा कॅरोटीन देखील असेल तर अ जीवनसत्व असणार आहे, ठीक आहे. रेटिनॉल, कॅरोटीन या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं बघा रातांधळेपणा, ठीक आहे. त्यानंतर आहे ब जीवनसत्व. मित्रांनो, याच्यामध्ये बरेच जीवनसत्व उपप्रकार येतात, याला बी कॉम्प्लेक्स गट असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर पुढील बघा, क जीवनसत्व आहे, याचं शास्त्रीय नाव काय आहे? तर अस्कॉर्बिक ॲसिड, ठीक आहे. अस्कॉर्बिक ॲसिड. क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? स्कर्वी, ठीक आहे. स्कर्वी हे रोग जे आहेत जीवनसत्वाच्या अभावामुळे 23च्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये विचारण्यात आलेले आहे, ठीक आहे. हे तोंडपाठ ठेवायचे आहेत. जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? कॅसिमिर फंक यांनी जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक डी, लान्स नाईक हे जे पद आहे ते पोलीस दलातील नसून मित्रांनो भारतीय लष्करातील पद आहे लान्स नाईक, ठीक आहे. भारतीय आर्मी किंवा इंडियन आर्मीमधील हे पद आहे लान्स नाईक. ओके, बाकी पोलीस शिपाई, हवालदार, पोलीस नाईक हे पद महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेसे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे हे फिलिपाईन्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे तो यांच्याच स्मरणार्थ दिला जातो. रॅमन मॅग्सेसे फिलिपाईन्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष, ठीक आहे. पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो? 1958 मध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील विनोबा भावे यांना पहिला रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. मित्रांनो, 1957ला या पुरस्काराची सुरुवात झाली, ठीक आहे. पहिला 1958ला देण्यात आला
विनोबा भावे यांना. ठीक आहे, विनोबा भावे हे जे आहे ते रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय, पहिले महाराष्ट्रीयन आहेत. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर खालीलपैकी कोणते शहर बनलेले आहे? 5 स्टार रेटिंग करायची या प्रश्नाला. ठीक आहे, हा प्रश्न खूप चान्स आहेत विचारण्याचे. भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर या ठिकाणी बनलेले आहे बघा, कोझिकोड. ठीक आहे, कोझिकोड हे केरळमधील शहर आहे. हे युनेस्को साहित्य शहर बनलेले आहे पहिले भारतामधले. ठीक आहे, या ठिकाणी मित्रांनो पहिले सोलर शहर किंवा सौर शहर कोणते आहे? सांची. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि पहिले सोलर विलेज किंवा सौर गाव कोणते आहे? मोढेरा. ओके, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कोझिकोड आपलं मूळ उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 खालीलपैकी कोणत्या देशात खेळवण्यात येणार आहे? मित्रांनो, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 जी आहे ती मित्रांनो पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे. मित्रांनो, ही ट्रॉफी पाकिस्तानात खेळवावी की नको, तुम्हाला काय वाटते? उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. याआधी पाकिस्तानात संघ गेल्यावर त्यांच्यावर हल्ले झाल्याचे प्रकार आढळून आले, त्या दृष्टीने कमेंट करायचं आहे आपलं उत्तर. ठीक आहे, तर मित्रांनो ICCची चॅम्पियन ट्रॉफी 2025 या ठिकाणी पाकिस्तानात होते. पहिली किंवा याची सुरुवात केव्हा झाली तर बघा 1998ला पहिली खेळवण्यात आली बांगलादेशमध्ये. 1998मध्ये चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे, पहिली चॅम्पियन ट्रॉफी 1998मध्ये खेळवण्यात आली. 2017ला भारत विजयी झाला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी. ठीक आहे, 2017 यावर्षी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024ची पहिली हॅट्रिक कोणत्या गोलंदाजाने घेतली? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, पॅट कमिन्स. पर्याय क्रमांक डी, पॅट कमिन्स याने T20 विश्वचषक 2024ची पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. मित्रांनो, पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाशी संबंधित खेळाडू आहे, ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया सध्या वर्ल्ड कपच्या बाहेर गेलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, फायनल होणार आहे साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये. ठीक आहे, कोण जिंकेल असं वाटते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, कोण जिंकेल वर्ल्ड कप यावर्षीचा. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD कोण बनलेले आहेत? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD कोण बनलेले आहेत? तर मनोज जैन. पर्याय क्रमांक ए, मनोज जैन हे बनलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, पाऊस येतोय, पटापट आपण रिव्हिजन मारून घेऊया, नाहीतर जोरात आल्यावर व्हिडिओमध्ये नॉईस येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी रिव्हिजनला सुरुवात करूया. रिव्हिजन देताना उत्तरं कमेंट करत चला किंवा मनामध्ये गेस करा. शेवटी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते देखील मला कमेंट करून सांगा. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताच्या मुख्य भूमीस किती समुद्र किनारा लाभला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 6100 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाची सीमा भारताशी सर्वात जास्त प्रमाणात लागून आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, तांबड्या रक्तपेशींचा कार्यकाळ साधारणतः किती दिवस असतो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 120 दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे, QHPV ही कोणत्या रोगावरील उपयुक्त लस आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, गर्भाशयाचा कर्करोग. त्यानंतरचा प्रश्न आहे, सजीवांच्या शरीररचना व त्यांमधील पेशी ऊती यांचा सूक्ष्म अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, हिस्टॉलॉजी. त्यानंतरचा प्रश्न आहे, सह्याद्रीतील महाराष्ट्रातील डॅश डॅश हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, साल्हेर. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भूमी ही परशुरामाची भूमी मानली जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोकण. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास भारतातील मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चार्ल्स मेटकाल्फ. पुढील प्रश्न आहे, चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, असहकार चळवळ. त्यानंतर प्रश्न आहे, मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व तयार होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, ड जीवनसत्व.
त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, लान्स नाईक. पुढील प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेसे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, फिलिपाईन्स. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर खालीलपैकी कोणते शहर बनले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोझिकोड, केरळ. पुढील प्रश्न आहे, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 खालीलपैकी कोणत्या देशात खेळवण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पाकिस्तान. पुढील प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024ची पहिली हॅट्रिक कोणत्या गोलंदाजाने घेतली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पॅट कमिन्स. पुढील प्रश्न आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, मनोज जैन. ठीक आहे. तर मित्रांनो, 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन आपण घेतलेली आहे. 16 पैकी किती उत्तरं तुम्हाला रिव्हिजनमध्ये योग्य प्रकारे द्यायला जमले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक, एक शेअर करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला आपले दररोजचे व्हिडिओ पाहायला जमतील. ठीक आहे. याचा PDF आपण मराठी GK विथ RD या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करूया. त्या ठिकाणी बघा तुम्ही जॉईन होऊन जायचं आहे. ठीक आहे. तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देऊया. ठीक आहे. धन्यवाद.